नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे माझ्या न्यू ब्लॉगमध्ये. तर गाईज, आज आहे 16 मे आणि आज आहे विष्णुदास भावे नाट्यगृह वाशी येथे गोट्या दादाचा शो, म्हणजेच पारंपरिक संस्कृती आगरी कोल्यांची काहीच 5वा शो आहे आणि 5वा शो फुल हाऊस आहे. म्हणजेच 5 शो केलेत गोट्या दादांनी आणि 5चे 5 शो फुल हाऊस झाले. तर 8:30 वाजता सुरू होणार होता पारंपरिक संस्कृती कार्यक्रम. तर आपण चाललो आहे, मी एकटाच आहे आज, मम्मी वगैरे नाही आहे. तर बघूया कसा असणार आहे शो, तुम्हाला मी या ब्लॉगमध्ये दाखवतो. ब्लॉग शेवटपर्यंत पहा, ब्लॉगचा आनंद घ्या. आणि या शोमध्ये कोण कोण सेलिब्रिटी आलेत, कोणाचा कोणता डान्स असणार आहे, तुम्हाला सर्व या ब्लॉगमध्ये पाहायला भेटेल. तर चला निघूया विष्णुदास भावे नाट्यगृहासाठी. चला मंडळी, आपण आलो आहे विष्णुदास भावे नाट्यगृहामध्ये. तुम्ही बघू शकता शो होता 8:30 वाजताचा आणि वाजलेत 9:15. तर चला, थोड्याच वेळात आता आपला शो होईल सुरुवात आणि तुम्ही सर्व पब्लिक बघू शकता. तर चला आता शो सुरू होण्याची वाट पाहूया. एक वीरा पावलीचं खंडोबा देवाचं घेतावा वितावा दर्याची कवलत घुटून असतारी हातावाचे झाल्या आम्ही आगरी कोली दादा दर्याचं राजा आम्ही आगरी कोली दादा
घे फ्रेश आहे. फ्रेश आहे. अरे किती वास मारते इकडे बाबा बाबा. शी 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 शी. खूप वास मारतो ना. मच्छी पाहिजे आणि गप घरी घे. कुठली पाहिजे बोल. मला ना लाल लाल कलरचा बांगडा पाहिजे. मोठा का बारका. तू गप्पा बसतो का रे तू. तू काय पाहिजे त्या बोल ना. मोठं आहेत बारके आहेत तेव्हा किती बारले. मला नको तो बांगडा. मला आहे ना तो तुमचा असतो ना असा काळा निवटा निवटा. वाटो ना हे एवढं निवटं बघा निघा बघा. एवा हे माझे दोस्त कालचा निवटा पाहिजे आता सिलेक्ट कर. काय बोललो मी आता. निवटात तर बोललो ना. खरं ना. खरबी बोलले असते तर इथं जीव दिले असता. का या बस कॅरेक्टर मध्ये घुस. याला फक्त 2 मिनिटं भेटलं का लगेच कॅरेक्टर सुटते याचा. शिंगाला नवरा जाईल गो कोलबी नवरी झाली ग बाय. शिंगाला नवरा जाईल गो कोलबी नवरी. अरे बाबा 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 दिवसभर गरम झालेला ह्यो बर्फाचा तुकडा थंडी लागायला लागली. काका काय काही नाही. आखी एअर कंडिशन घेऊन आले. पुरुषी सरळ सोडणं मगाशी काही नाही. अरे तुझ्याजवळ काय आहे मावरा सांग मला. काय पाहिजे बोल फक्त. पापलेटा 2 किलो. हा सुरमई 2.5 किलो. अजून अरे कोलब्या ना 2 किलो. तुझी तर पोरपाल आलेली ना आता म्हणजे. अरे बाबा कला इज्जत करतेस माझी. या बा लोकांची लग्ना मोरली यांची की राहतील यांचा पण वाटोळा होईल. अरे बाबू अरे मावरा खात आहे म्हणा. बा बुधवार शुक्रवार न रविवार. अरे कंचा स्वार यो खावाचा फुकट घालवाचा नाही म्हणून मावरा खावा आलोय. जोरदार आल्या जरा या वाक्यासाठी.
अगं सुटला माझा पदर बाई मी नव्हते भानात आणि काळूबाईचं वाट माझ्या पदरात. काळूबाईचं वाट माझ्या
हो आई माझी मोठ्या मनाची माऊली, आई माझी गोडची माऊली, रक्षण करते माऊली, मला सुखाने ठेवते माऊली. हो आई माझी मोठ्या मनाची माऊली, आई माझी गोडची माऊली, मला रक्षण करते माऊली, मला सुखाने ठेवते माऊली. आई माझी मोठ्या मनाची, आई माझी गोडची माऊली, मला रक्षण करते माऊली, मला सुखाने ठेवते माऊली. आई माझी मोठ्या मनाची माऊली. आई बोलतं माझी पोर सकाळचे 10ला ट्युशनला जातं ना संध्याकाळी 5ला येतं ना. बापूस बोलतं बाय मी ओव्हर टाइम करीन पण तू शिक. पण त्यांना कुठं माहितीये त्यांची पोर ओपन गटाच्या मॅटी गार्डन मध्ये घ्यायचं. आपल्याकडं काली पोरं असतात म्हणजे देवाची देणगी. राग नका म्हणून जाऊ नका जाताना माझी उपटी टाका. काली पोरं असतात त्या कालीपोरा एवढा तवरी ना पण यांच्या लवरी एवढ्या भारी. आपण बघतो या पाटण तरी कशा पण मात्र का एक झाडावर राहतं. याला वाटतं मी ही पटवले तर मी करीना कपूर पण पटवीन. पण तो विचारत ती करीना कपूर नाही हो झालेला कापूर. योगीला धोका देतं दुसरी पोर पटवायला जातं. पण तावऱ्यान पहिली दुसऱ्याची जुगलबंदी घेतलेली असतं. यो सुकत जात. आपण बोलतो यांना झाले कसला रोग या असं मारायला टाकतात. रिक्षाचा आवाज आला वाटत. माझा पहिले तुझा कर. थांबला डायरेक्ट थांबला. डायरेक्ट प्रकार झाली.
दादा, आज दोन बहिणींची भेट घाला हो माझी वा मला कोणी सांगितलं काय माहिती जर इंद्रियाने यांनी सांगितलं असं नावाला आग लागली मेल्याच्या. तुझा थोबा आहे का फटांगरा अरे नारिया, गावात फटाकडे वाजले तर काय एकाच ठिकाणी वाजले नाही का? त्या जॉबवरच वाजतील ना. तिला सांगायची गरज काय होती हे कमला काय नाटक आहे तुझा अरे माझे देव मासा ग असा कसा कवा कवा बोलता म्हणा अख्खा हिस्सा पाहिजे पुरा हिस्सा पाहिजे तुझ्या लंगड्या नवऱ्याला मी चांगला केला हा पोरांचं शिक्षण केला तुम्हाला शहाणपणा शिकवतात लोक त्याच बघायला आल्या दुसरी मारताना गावात आम्ही पाव पाव बाबाजीचं असतात दोन फेऱ्या पळून गेली टेन्शन मध्ये मी आला शहाणपणा करतात कमला कशाला एवढी वागणं करत बस ना. आवडी का रडतो? माझ्या भावाचं माझ्यावर प्रेम आहे म्हणून त्याने आवडा हिस्सा दिला ना मला. ना त्याने आपल्या बाप असताना आईला सांभाळले. तुझ्या नावाला आपली आग दिलेत बाई अजून काय पाहिजे बायांना मग फिरायला मोटर म्हणतात मोटर. आता सगळ्यांनी नाचले तरी चालेल ना मग मोटारीचे नागर माझ्या ब्लॉगिंग करतात सर्वच आदरी बोली कलाकार फेमस आहेत आपले आई माऊलीचा आशीर्वाद आहे
पारंपरिक मंडळी, पारंपरिक संस्कृती आगरी कोल्यांची हा 5वा हाऊसफुल शो फायनली संपलेला आहे. 1:12 झाले आणि खूप सुंदर असा शो होता. या दरवेळी आपल्याला या शोमध्ये म्हणजे या कार्यक्रमामध्ये नृत्य पाहायला भेटतात, पण यावर्षी म्हणजे यावेळी आपल्याला कॉमेडीसुद्धा पाहायला भेटलेली आहे भूपेंद्र दादाची. तर खूप सुंदर असा प्रोग्राम होता. तुम्ही बघितलाच असाल हा ब्लॉग. तर ब्लॉग जर आवडला असेल तर ब्लॉगला लाईक करा, कमेंटमध्ये नक्की सांगा ब्लॉग कसा वाटला. भेटू अशाच आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत वाट पाहत राहा. तर चला,